कोल्हापूर जिल्ह्यात डेंग्यूचा डंख वाढत चाललाय। गेल्या 3 वर्षात दरवर्षी डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत चालली आहे। विशेष म्हणजे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जादा रुग्ण आढळून येत आहेत। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण आता वर्षभर आढळून येताना दिसतात। जिल्ह्यातील काही भागात डेंग्यूच्या साथीचा उद्रेक होतोय। गेल्या 3 वर्षात त्यात वाढ होत चालली आहे। जिल्ह्यात 2021-22 मध्ये 4 ठिकाणी डेंग्यूची साथ आली होती, तर त्यात 88 रुग्ण आढळून आले होते। 2022-23 मध्ये 11 ठिकाणी साथ आली, त्यात 87 रुग्ण आढळले। तर गेल्या वर्षी 2024 मध्ये 12 ठिकाणी साथीचा उद्रेक झाला, त्यात 551 रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।